संतप्त ग्रामस्थांनी सरपंच ग्रामसेवकांना डांबले. चांदवड तालुक्यातील गणूर गावात अनेक दिवसांपासून पाणी टंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली असून प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. अखेर संतप्त गावकऱ्यांनी थेट ग्रामपंचायत गाठत सरपंच व ग्रामसेवक यांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवत तीव्र निषेध व्यक्त केला. गावकऱ्यांचा आरोप आहे की वारंवार तक्रारी करूनही पाणी पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यात ग्रामपंचायत प्रशासन अपयशी ठरले. त्यामुळे महिलांना व नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अखेर सरपंच ग्रामसेवक यांनी लेखी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. गावात लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. सरपंच पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, सरपंच पाणी द्या, नाहीतर खुर्च्या खाली करा. पाणी द्या, पाणी द्या, सरपंच पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, सरपंच पाणी द्या, पाणी द्या आम्हाला, नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. या गणूर मध्ये 3 महिने झाले तसा पाण्याचा पत्ता नाहीये आणि प्यायचं काय रोज उठून. आज म्हाताऱ्या माणसाने हे गुंडे घेऊन कुणीकडे जायचं आणि कुणीकडे काय करायचं आणि कोणाच्या नदीवर विहिरीवर जायचं. विहिरीवाले सुद्धा पाणी भरून देते नाही. त्यांच्याच विहिरीमध्ये पाणी नाही तर आम्हाला पाणी देईल कोण? आम्ही शेवटी चालू आहे ना. मग आता टँकर बोलवायचं, नाहीतर मग 2-2, 4-4 गुंडे पाणी घ्यायचं आणि प्यायचं. मेरा 3-4 दिन से तकलीफ हो रही मुझे पानी के बाद. काय सांगा, आज गणूर ग्रामपंचायतीमध्ये महिलांनी हांडा मोर्चा काढून या निम्न प्रशासनाचा आणि आमच्या ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला, घोषणाबाजी केली. आज 3 महिने झाले. 3 महिन्यापासून आमच्या गावात पाण्याचा थेंब मिळत नाहीये आणि MGPला पत्र दिलंय. ग्रामसेवक मॅडम विविध प्रकारच्या विविध कारणं सांगून 3-3 महिने गावाला पाणी नसणारं हे एकमेव गाव आहे. काही तर तरुणांनी असं सांगितलं, जर गावात पाणी आलं तर दिवाळीसारखे आम्ही फटाके वाजू. इतकी शोकांतिका पाण्यासाठी होती आणि चांदोडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणारं आमचं गाव पाण्यानं आज व्याकुळ आहे. आणि खरोखर आमच्या गावाचे आतापर्यंत लोक म्हणत होते आज येईल, उद्या येईल. 3-3, 90 दिवस पाणी नाही येणारं गाव तुम्ही बघितलंय का महाराष्ट्रामध्ये? ते आमचं गणूर गाव आहे. गणूर तालुका, चांदवड जिल्हा नाशिक. या गावामध्ये कायमच पाण्याचा दुर्लिस्त तयार होतं. कोणी सरपंच पुढे येऊन बोलायला तयार नाही, कोणीतरीच येतं काहीतरी सांगतंय. तर आम्हाला याचा ठोस खुलासा झाल्याशिवाय आणि 3 महिन्याची पाणीपट्टी माफ झाल्याशिवाय हे आंदोलन तर काही मागं घेतलं जाणार नाही. हे ठोकलेले ताळत आम्ही काही काढणार नाही आणि खोटं आश्वासन द्यायचंच नाही. आम्हाला तारीखच पाहिजे पाणी. पाण्याची गोष्ट अशी, कोण मोटरसायकल जाऊन कोणाच तरी मळ्यात होऊन कोणीच तरी पिकअप मध्ये टँकर ठेवून, पण काही लोकांना मोटरसायकल पण नाहीये. काही म्हातारे एकल महिला, एकल पुरुष इथं राहत आहेत. त्यांच्या पिण्याच्या आंघोळीची इतकी दुरावस्था आहे का ते विचारायला नको. मी गणेश बाळासाहेब ठाकरे, गणूर ग्रामपंचायत. आज गणूर ग्रामपंचायती अशी दयनीय अवस्था झाली आहे. झाले तब्बल 3 महिन्यापासून आम्ही वारंवार तोंडी तक्रारी करून देखील सरपंच, ग्रामसेवक हे कुठल्याही प्रकारचं नियोजन, पाण्याचं नियोजन करत नाहीये. आज आमच्या इथं खूप बहुसंख्येनं मुस्लिम समाज असताना त्यांचा एवढा मोठा ईदचा सण झाला तरी त्यांना पाणी भेटलं नाही. त्याच्यानंतर आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. रोज 1000 लोकांचं जेवण असताना तिथं सुद्धा पाण्याची कमतरता भासली आणि या ग्रामपंचायतीने एकदम निष्काळजीपणा करतात. 1 वर्षापासून त्यांनी टेंडर तयार करून ठेवलंय पाईपलाईन नीट करायचं आणि त्यांनी आज काल परवा काम केलं, ते बी गटारातून केलं. पाणी पण आवडं त्यांनी एकदा पाणी सोडलं, एवढं घाण पाणी सोडलं का सर्व लोक, लहान मुलांसहित सर्व आजारी पडले. त्यांनी शेजारात आम्ही आज गणूर ग्रामपंचायतीला टाळा ठोकला आहे आणि तोपर्यंत जे पाण्याचं आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कोंडून ठेवणार.